परिवारांच्या जागा पाडून धनदांडग्यांना अभय देणाऱ्या प्रशासक मोकळ विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार. देऊळगाव राजा मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी बेकायदेशीर बळाचा वापर करून गरीब परिवाराची तोडली घरे. डोंगरे परिवाराने ठोठावली न्यायालयाची दारे. 3 महिन्यानंतर मुख्याधिकारी मोकळ ने पाठविली सरळ खरेदीसाठी नोटीस. अन्याय सहन करणार नाही, पीडित परिवाराचे वकील ॲडव्होकेट किशोर सरदार यांची स्पष्टोक्ती. देऊळगाव राजा नगरपालिका अंतर्गत शहरातील चिखली जालना रस्त्याचे 2006 मध्ये रुंदीकरण झालेल्या रस्त्याची 2026 मध्ये होणार होती. रुंदीकरणची प्रक्रिया 2 वर्षा अगोदर का झाली? मुख्याधिकारी तथा प्रशासक मोकळ यांना घाई. संतोष चित्र मंदिर पासून विजय कलेक्शन पर्यंत दुभाजक का केले नाही? शंकेची पाल चुकचुकते. जुना जालना रोडला रुंदीकरण करण्यासाठी हिंमत दाखवावी. नागमोडी नाल्या करून काय साध्य केले? धनदांडग्यासमोर नांग्या का टाकल्या? अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, मात्र हातावर पोट असणाऱ्यांचेच अतिक्रमण काढले. इतरांना सूट का? वाढलेल्या तक्रारीने बदली होईल. यापुढे नोकरी नाही केली तरी चालेल एवढे देऊळगाव राजातून घेऊन जाणार, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चित राहिलेले मुख्याधिकारी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता धनदांडग्यांना अभय देण्यासाठी गरिबाच्या मालकी घरावर बुलडोजर फिरवून खुश होण्याच्या नादात स्वतः फसले असल्याने गरिबांचा श्राप लागल्याने आता लवकरच बदलीच्या ठिकाणावर हम चले आए सनम ही म्हणण्याची पाळी येणार एवढे मात्र नक्की. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.